सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची मगरुरी, पत्रकाराला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप. नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 आणि मी आहे न्यूज ब्युरो चीफ बाळाजी जगतकर. परळी तालुक्यातील सिरसाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर पत्रकार आणि शेतकऱ्यांशी उद्धट वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कर्जमाफी योजनेबाबत माहिती विचारणाऱ्या पत्रकाराला थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणामुळे शेतकरी आणि खातेदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सविस्तर बातमी. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 10 जून रोजी पत्रकार मिलिंद चोपडे हे 2 शेतकऱ्यांसह सिरसाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत गेले होते. यावेळी त्यांनी शाखेतील केसीसी खातेदारांची संख्या, थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांची संख्या तसेच राज्य सरकारच्या अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेत किती शेतकरी पात्र ठरत आहेत याबाबत माहिती विचारली. मात्र संबंधित शाखा व्यवस्थापकाने ही माहिती देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक मागितल्यानंतरही तो देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी व्यवस्थापकाने तुम्ही बँकेत कसे आलात, बँकेत येण्यासाठी परवानगी लागते असे म्हणतं सेवकाला बोलावून पोलिसांना बोलवण्याचे निर्देश दिले आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप पत्रकार मिलिंद चोपडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यवस्थापकाचे वर्तन यापूर्वीही अनेकदा उद्धट आणि असहकार्याचे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी आणि खातेदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून वरिष्ठ बँक प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच कारवाई न झाल्यास बँकेसमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही पत्रकार आणि शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान या आरोपांबाबत संबंधित शाखा व्यवस्थापक किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात नेमके सत्य काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 सिरसाळा येथून. धन्यवाद. यांच्या संदर्भात विचारायला लागलो, या ठिकाणी किती केसीसीचे कर्जदार आहेत, किती खातेदार आहेत, पत्रकार आहे मी, एक लक्षात ठेवा. एक मिनिट, आपका जो भी है समाधान मिलते आप आरोप तुमच्याकडून आमचं समाधान होत नाहीये. तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. तुम्हाला ह्याला काही अडचण नाही आम्हाला ही माहिती द्यायला की किती आकडेवारी आहे, एवढंच. आपका देने का परमिशन है क्या? मैं पूछ के आपको दे सकता. ठीक है, पूछो ना. कब तक हम खड़े रहने वाले हैं? क्या कला है? क्या? ऐसा नहीं ना, हमें आज चाहिए. आज हम बात करेंगे आपके रीजनल मैनेजर से. बात करो ना. तो नंबर दो ना फिर उनका. इसका नंबर, ऑफिस का नंबर दो. ऑफिस का नंबर दे. वैसा करो. नाही नाही, ते करतील. त्यांना तुमची उर्गटची भाषा किती दिवस चालायची? मामा पोलीस कंप्लेंट. हा, पोलीस कंप्लेंट करा तुम्ही. करू दे बिना परमिशन बैंक में आके रिकॉर्ड करने की बिना परमिशन नाही. तुम्हाला आत येऊन काय विचारलंय? तुम्ही सीसीटीव्ही परमिशन दिया. कौन परमिशन दिया? आम्हाला इथे विचारायची काय गरज आहे? आम्ही आमच्या पीक कर्जासाठी आलो ना. उसका माहिती पूछो. माहितीसाठी विचारलो की आम्ही पात्र आहेत का नाही तुम्हाला विचारायला लागलो आम्ही. आपका पात्र का कुछ माहिती आली नाही. तुमच्याकडून समाधान झालं नाही म्हणून आम्ही तुम्हाला रिजनल मॅनेजरचा नंबर मागितला. करा पोलीस स्टेशनला. करा. एक मिनिट मी करतो. सीएम पोस्टला शासन ह्याच्यात सोडून देतो मी. राईट, शेतकऱ्याची फसवणूक राईट सोडून देतो मी. बाहेर